नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सीमा भागातील गरजू व गरीब नागरिकांना आरोग्यविषयक सुविधांसाठी मदत करण्यात येत आहे. बेळगावमधून आणि परिसरामधून अनेक नागरिकांचे अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात प्रलंबित होते. या अर्जाविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी आणि येणाऱ्या अडचणींचा विचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे आज बेळगावला आले होते. डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि अरिहंत हॉस्पिटल येथे उपचार घेणाऱ्या काही नागरिकांना ते प्रत्यक्ष भेटले आणि त्यांच्या अडचणी जाणून घेऊन हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच ताबडतोब निर्णय घेऊन त्यांना अर्थसहाय्य मंजूर केले. काँग्रेस पक्षाने 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लावून लोकशाहीची हत्या केली. त्या पक्षाविरोधात बेळगाव शहरात भारतीय जनता पार्टी वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. 49 वर्षापूर्वी देशवासियांवर केलेल्या अत्याचार विरोधात सोमवारी शहरातील शासकीय विश्रामगृहापासून सोन्या मारुती चौक येथील काँग्रेस कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करून निषेध करण्यात आला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाला राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक केली. यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी आमदार महांतेश दोड्डगौडा, संजय पाटील यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. खरीप हंगामाला प्रारंभ झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची शेताकडे वर्दळ वाढू लागली आहे. येळ्ळूर, धामणे व इतर रस्त्यांवर शेतकऱ्यांना बस थांबा द्यावा अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटना हरित सेना यांच्या वतीने परिवहनकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन परिवहनचे DTO के लमाणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. येळ्ळूर, धामणे, शहापूर, अनगोळ परिसरातील शेतकऱ्यांची धामणे येळ्ळूर रस्त्याशेजारी शेती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची ये-जा असते. सध्या शिवारातील कामाची धांदल सुरू आहे, त्यामुळे शेतकरी, महिला व शेतकऱ्यांना बस थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे संभाव्य पूरस्थिती उद्भवल्यास करावयाच्या खबरदारीबाबत ग्रामपंचायतीमध्ये दर महिन्याला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. पूरस्थितीचे पुरेपूर व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर यापूर्वीच स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्स समित्यांनी अनिवार्यपणे बैठका घ्याव्यात आणि बैठकीचे इतिवृत्त न चुकता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावे. पुराच्या काळात ग्रामपंचायतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून या संदर्भात आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. पशुसंगोपन खात्यामार्फत लंपी संसर्गजन्य रोगाला आळा घालण्यासाठी 20 जून ते 20 जुलै दरम्यान प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व जनावरांना मोफत लस टोचली जात आहे. मागील 2 वर्षापासून ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात लंपी रोगाने थैमान माजवले होते. या पार्श्वभूमीवर यंदा देखील जून महिन्यातच ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. जिल्ह्यात लंपी रोगाने 2 वर्षापूर्वी 25,000हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पशुपालकांना मोठा फटका सहन करावा लागला होता. ऑगस्ट दरम्यान या रोगाचा फैलाव झाला होता, त्यामुळे खबरदारी म्हणून यंदा ऑगस्ट पूर्वीच प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली असतानाच कर्नाटक राज्य प्रशासनाने मात्र त्यांच्यासाठी असलेल्या बैलचलित अवजारांवरील अनुदानाच्या योजना बंद केल्या आहेत, तर काही अनुदानित योजना नावापुरत्याच चालू आहेत. राज्यातील 5 गॅरंटी योजनांची पूर्तता करताना कर्नाटक सरकारचा बोजवारा उडाला आहे. यासाठी सरकारकडून इंधन दरवाढीसोबत सरकारकडून अवजारांचे अनुदान कमी केले आहे. त्या सर्व योजना पुन्हा पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे शेतकरी संघटनेने केली आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या 22व्या कार्यकाळातील 4 स्थायी समित्यांच्या सदस्य निवड 2 जुलै रोजी त्याची निवडणूक होणार असल्याची माहिती SB शेट्टण्णावर यांनी दिली आहे. महापालिकेच्या 4 स्थायी समित्यांसाठी अर्ज स्वीकारण्याचा कार्यक्रम
2 जुलै रोजी महानगरपालिका सभागृहात सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे. दुपारी 3 वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असेही SB शेट्टण्णावर यांनी कळवले आहे. राज्यातील अंगणवाड्यांमध्ये LKG, UKG सुरू करण्याबाबत महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. बेंगळुरू येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाल्या की मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अंगणवाडी केंद्र अपग्रेड करण्यास सहमती दर्शवली आहे. नवीन अंगणवाडी केंद्रांमध्ये पूर्व प्राथमिक LKG व UKG शिक्षण देण्यासाठी नवीन तज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहोत. अंगणवाडी केंद्रांमध्ये दर्जेदार शिक्षण व पौष्टिक आहार देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. विभागामार्फत मुलांना गणवेश, पुस्तके व दप्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातले संसदेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर नवनिर्वाचित खासदारांनी सोमवारी खासदारकीची शपथ घेतली. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आजचा दिवस संसदीय लोकशाहीचा अभिमानाचा दिवस आहे, गौरवाचा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या नवीन संसदेत ही शपथ घेतली जात आहे. आतापर्यंत ही प्रक्रिया जुन्या संसदेत होत होती. स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा एका सरकारला सलग 3ऱ्यांदा देशसेवेची संधी मिळाली आहे. आमच्या जबाबदाऱ्या 3 पटीने वाढल्या आहेत. म्हणूनच मी देशवासियांना आश्वासन देतो की आमच्या 3ऱ्या कार्यकाळात आम्ही तिप्पट मेहनत करू, असे ते म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा चिक्कोडी मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका जारकीहोळी यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर खासदारकीची कन्नड भाषेत शपथ घेतली. त्यांच्या मतदारसंघातील जनता नवीन खासदाराला त्यांच्या मातृभाषेत कन्नडमध्ये शपथ घेताना पाहण्यासाठी आतुर होती. त्यानुसार सोमवारी नवी दिल्लीतील संसद भवनात शपथ घेतली आहे. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील नवोदित अमित शहा यांच्यासह इतर खासदारांनी खासदार म्हणून शपथ घेतली. मंटूर तालुका रायबाग येथील माध्यमिक शाळेतील 77 विद्यार्थ्यांना शेजारील निपनाळ येथील शाळेचा आधार घ्यावा लागत आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी दररोज 6 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. याची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेताना मंटूर येथे माध्यमिक शाळा सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या संदर्भातील मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी आमदार व शिक्षण विभागाला दिले असून त्याची अद्याप दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे. केरूर गावातील सार्वजनिक शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील खोल्या बांधण्यासाठी 1,69,38 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आल्याची माहिती विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी दिली. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याकडून सन 2023 व 24च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 60 कोटी रुपयांचे ऊस बिल जमा केले आहे. उर्वरित 26 कोटी रुपये ऊस बिल काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार निखिल कत्ती यांनी दिली. ते येथील PLD बँकेत पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या कित्येक वर्षापासून बेडकीहाळमध्ये अनेक शाश्वत विकास कामे झालेली नाहीत. विशेष करून दूधगंगा नदी परिसरात धोबीघाट निर्मितीचे काम रखडलेले आहे. याशिवाय ऐतिहासिक तलाव सुशोभीकरण, गावातील मुख्य रस्ते, चक्री रस्ता यासह अनेक कामे होणे बाकी आहे. या सर्व विकास कामांचा आराखडा तयार करून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन विकास कामे राबवण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली असल्याची माहिती ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले यांनी दिली. कोगनोळी येथील मंदिर परिसरामध्ये गावच्या वैभवात भर टाकणारा प्राचीन तलाव आहे. अलीकडे या तलावाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे. गावच्या मध्यभागी हा तलाव आहे. गावातील बहुतांशी नागरिकांचा उकिरडा नसल्याने घरातील कचरा, घाण, शिळे अन्न, खरकटे पाणी यासह अन्य टाकाऊ वस्तू या तलावामध्ये टाकल्या जात आहेत. त्यामुळे पाणी दूषित होण्याचा धोका वाढला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिला व नागरिक या तलावामध्ये कचरा व घाण टाकताना दिसून येत आहेत.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.